नानपाडा डोंबिवली येथे जो ब्लास्ट झालेला आहे त्याच्यातील काही आरोपी नाशिकमध्ये आल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त श्री पाटील साहेब यांनी नाशिक पोलीस उपायुक्त श्री बच्चाव साहेब यांना कॉन्टॅक्ट केला होता। त्यांनी सीपी साहेबांचे आदेश घेतले होते, त्याप्रमाणे आमची टीम काल रात्रीपासून वर्कआउट करत होती। युनिट 1 ची सर्व टीम त्यासाठी लावली होती। ब्रँचचे युनिट आज आम्ही तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता या गुन्ह्यातील प्रमुख जे आहेत मालती प्रदीप मेहता हे मिळून आलेले आहेत। ते युनिट 4 चे कोळी साहेब आहेत, त्यांनी त्यांच्यासह आम्ही इथं पोलीस स्टेशनला आणलेले आहेत। त्यांच्या ताब्यात घेऊन ते आज घेऊन जाणार आहेत। सर याच्यावर काय नक्की गुन्हा दाखल? सदोष मनुष्यवध आणि इतर कलमांवर तिथं गुन्हा दाखल आहे। अजून कोणी फरार आरोपी आपण शोधले नाही, आपल्याकडे जी माहिती मिळाली होती त्या आधारे आपल्याकडे एकच आरोपी इथं मिळालेले आहेत। ज्यांच्याकडे गुन्हा आले त्यांच्यावर काही कारवाई करणार नाही, ते ठाणे पोलिसांचा विषय। सर याच्यासोबत कोणी किंवा कोणाकडे आश्रय घेतला काय? नाही, नातेवाईकाकडे आल्या होत्या त्या। म्हणजे त्या स्फोट झाल्यावर आल्या का पहिले आलेल्या होत्या? नाही, काल रात्री संध्याकाळी इथं पोहोचलेल्या आहेत त्या। असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा।